All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. नमस्कार ट्रेडर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 14 मध्ये म्हणजेच दिवस 14. तर आज होती निफ्टीची एक्सपायरी. आज निफ्टीच्या एक्सपायरी मध्ये आपण 0-0चा ट्रेड घेतलोय का नाही, त्याच्यामध्ये प्रॉफिट किती काढलो, लॉस किती केलो, सर्व काही तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला सांगतो, मी जे काही दररोज ट्रेड घेतो, प्रॉफिट किती करतो, सर्व काही तुम्हाला सांगत असतो. या व्हिडिओमध्ये सर्व काही शेअर करत असतो. अनालिसिस, एंट्री, एक्झिट कुठे केलं, सर्व काही सांगतो. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया. तर ट्रेडर्स, तुम्ही बघता इथं जे आपलं ओव्हरऑल पीएनएल आहे, म्हणजे आजच्या दिवसाचं आपलं प्रॉफिट आहे 1601 रुपयाचं. ठीक आहे, तर आज तारीख तुम्ही बघू शकता इथं खालीच आहे कोपऱ्यात बघा, 16 डिसेंबर 2025. 11:21 झाले आता. म्हणजे आता आपण 11ला सगळं बंद करतो, 11च्या नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला सर्व जे काय ते सांगत असतो. ठीक आहे, ओके. आणि व्हिडिओ काय 6 वाजता येते आपलं दररोज चॅनलवर असायचं. 6 वाजता व्हिडिओ येते. 6 वाजता व्हिडिओ पूर्ण बघायचं. थोडाच असते 5-6 मिनिटाचा पूर्ण बघायचा, कारण विषय कसा असते, पूर्ण क्वालिटी आणि नादगोळा असते, तुम्हाला समजते. ठीक आहे, इट्स ओके. चला, आणि त्याच्यानंतर इथं पहिला तुम्ही आता काय करा, निफ्टीला बघून घ्या. निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे हो. आणि ही जी सपोर्ट आहे, ही सपोर्ट आहे आपला परवा दिवशीचा लो, म्हणजेच शुक्रवारचा, म्हणजे आता तारीख भाई 12 तारखेचा लो. ठीक आहे, इट्स ओके. चला, तर मार्केट बघू शकता गॅप डाऊन पहिल्यांदा ओपन झालं. तुम्ही बघा 75 पॉईंटनी जे आहे ते मार्केट गॅप डाऊन ओपन झालं निफ्टीचं. त्याच्यानंतर जिथं ओपन झालं तिथून भाई थोडं सुद्धा वर नाही, डायरेक्ट खाली नाद गोळा. ओके, डायरेक्ट हिथं आलं. हिथं आल्यानंतर ही बघू शकता आपला जो सपोर्ट होता तो ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर पुल बॅक दिला, आणि पुल बॅक जसाच दिला तसा आपण इथं 2600चा पुट बाय केला. ठीक आहे, पुट आपण बाय केला. ह्याच्यामध्ये प्रॉफिट आपला 1158 आहे. हे बघू शकताय. 1 मिनिट, मी ह्याला ओपन करतोय, तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, इट्स ओके. हे पुल बॅक दिला, आणि पुल बॅक दिला की आपण लगेच 165ला एंट्री घेतली ह्या प्रीमियम मध्ये. 165ला एंट्री घेतल्यानंतर एसएल जो आहे तो हा खालचा लो ठेवला, म्हणजे इथं पुल बॅक दिला ना, हा बघू शकता. आणि त्याच्यानंतर ट्रेंड लाईन. त्याच्यानंतर मी ह्याला फक्त बघू शकता 2.42, म्हणजे भाई फक्त 2.5 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवलाय. 2.5 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून आपण इथं टार्गेट 16 पॉईंटचं अचीव्ह केले. 16-17 म्हणा. ठीक आहे, एवढं टार्गेट आपण अचीव्ह केलं. म्हणजे रिस्क बघू शकताय किती आहे, रिस्क रिवॉर्ड 1:6 नाद गोळा. ओके, इट्स ओके, असू द्या, काय विषय नाही. एवढं झालं, आणि इथं मग मी एंट्री घेतल्यानंतर पुल बॅकला एक्झिट करायचा विषय का आला. ठीक आहे, तर एक्झिट करायचं कारण म्हणजे ही आपली वरची जी आहे ती रेजिस्टन्स लेवल. तर ही रेजिस्टन्स लेवल इथं होती. ओके, काल पण मार्केटनं आपण जेव्हा आपण एंट्री घेतली होती, कालचं आता कुठं आहे भाई, आलंय मागं गेलं. तर काल सुद्धा आपण हे बघू शकता, इथून रिव्हर्स घेतल्यानंतर जे आहे ते मार्केट खाली आलतं. सो याच्या म्हणजे परवा दिवशी सुद्धा सेम तेच विषय झाला होता 12 तारखेला. ठीक आहे, तर त्यामुळं आपण इथंच एक्झिट केलं 180ला. ठीक आहे, कारण विषय भाई इथून बघू शकता मार्केट आणखी सुद्धा वरी टिकून इथं जेव्हा ही रेड कॅन्डल बनली, लगेच मी एक्झिट केलं भाई, कारण कुछ भी हो सकता है ना मेरी जान. ओके, सो मी इथे एक्झिट केलं छोटासा रिस्क, म्हणजे आपलं रिस्क रिवॉर्ड फॉलो करून. त्याच्यानंतर मार्केटनं लिक्विडेट करून परत आणखीन खाली आलं. इथं आपला एसएल गेला असता. ठीक आहे, जर थांबलो असतो तर. त्यामुळे स्कॅल्प होता, लगेच एक्झिट केलं. ओके, इट्स ओके. हा आपला पहिला ट्रेड झाला. आणि त्याच्यानंतर जसं ही लिक्विडेट करून मार्केट थोडं सपोर्ट करून त्या गोष्टी पुल बॅक जी घेतला मार्केटने, तर बुलिश कॅन्डल बनली. आणि त्याच्यानंतर इथं खूप सारे पॉईंट इथं कॅप्चर झाले असते, पण आपण ट्रेड नाही घेतला कारण रिस्क होती. ठीक आहे, इट्स ओके. हा झाला आपला पहिला ट्रेड. ओके, पण आपण इथं नाही ट्रेड घेतला, पण आपण 2650 मध्ये ट्रेड घेतलेला, 26,050च्या पुटमध्ये. ओके सर, ते तुम्हाला सांगतो का घेतलाय. ओके, तर हे बघू शकताय जसंच मार्केट इथं हे बघू शकताय इथून, म्हणजे ही आपला होता त्या लो, म्हणजे कुठला कालचा लो आहे. हो बघू शकताय, तुम्हाला 1 मिनिट सांगतो. हो कालचा लो आहे, हे बघू शकताय. कालचा लोचा सपोर्ट आहे. काल जिथं लो मार्केट जिथं खाली होतं तिथला हा सपोर्ट आहे. ठीक आहे, तर जसंच मार्केट इथं आलं, ठीक आहे, इथं आलं, इथून मार्केट कॉलला गेलं, आणि कॉलला ह्या सपोर्ट पासून मार्केट खाली आलं. एकदम ही रेड कॅन्डल बनली, बघू शकता 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये जी आहे ही रेड कॅन्डल बनली, एकदम डेंजर वाली. ठीक आहे, ही कॅन्डल बनल्यानंतर मी जसं चिथं मार्केट आलं याच्या खाली गेलं, लगेच मी इथं ट्रेड केला पुटचा. ठीक आहे, पण थोडा खाली केला इथं, कारण टेस्ट भाई पेशन्स पाहिजे थोडा. इथं केला ट्रेड, आणि छोटासाच आहे असे टार्गेट स्टॉप लॉस, एकदम छोटा नादगोळा. ओके, पोझिशन मध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला इथे दिसतं हे निफ्टी 2650चा पुट. ठीक आहे, 26,050चा पुट. ला मी ओपन करतो. ह्याच्यामध्ये आपलं 442 प्रॉफिट आहे, जास्त काय नाही, कारण रिस्क होती. तुम्हाला सांगतो मी एक्झिट का केलं आणि कुठं केलंय, आणि टायमाला एक्झिट केलंय, बरोबर एक्झिट केलंय. त्यामुळे मला काय एवढं माही, म्हणजे विषय एकदम डेंजर आहे. सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. ओके, सो ती ही लेवल आहे, ही खालची एवढाच. हे 1 2 3 4 ह्या कॅन्डल आहेत काय, ही 1 मिनिटाचा असल्यामुळे तेवढं दिसतंय, ही तीच आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय मी इथं एंट्री का केली ह्याच्या खाली इथं, तर ही बघू शकता ट्रेंड लाईन.
सॉरी ट्रेंड लाईन म्हणतोय, ही आपला ईएमआय ठीक आहे. कुठला ईएमआय यो 9चा ईएमआय ठीक आहे. 9 ईएमआय बघू शकता. त्याला जर पुलबॅक घेतला मार्केटने, ही बघू शकता अशा पद्धतीने इथं पुलबॅक घेतला. त्याच्यानंतर मी बरोबर ह्या पॉईंटला इथं एंट्री केली, आणि एंट्री केल्यानंतर एक्झॅक्टली इथं फक्त बघू शकता 1 पॉईंटचा मी या सेल ठेवलाय, आणि टार्गेट आपण इथं 5-6 पॉईंटचं अचीव्ह केलंय. म्हणजे 5 पॉईंटच अचीव्ह केले, जास्त काही केलं नाही, 5चं म्हणू शकतो ठीक आहे. तर बीडीसी